चलो चलो चलायचं आपली गाडी इकडे चला लावू थोडी ला 4 मिनिटं हे श्री बाबू तिकडे चला दीदीचा कार्यक्रम आहे आता मस्त पैकी आहे ना जरा कसं वाटतंय छान वाटतंय का इथं राहायचं माऊ कशी माझ्या बाईला इथंच ठेवणार बघ का किती जवळ आहे शाळा आजचा आणि शेरीचा कार्यक्रम आहे ॲन्युअल डे जायचं आल्या होत्या ऍक्टिव्हिटी लावल्यात आज तर इथंच लावा ना हा कार्यक्रम काय गर्दी लगेच झाली फर्स्ट टाइम मुंबईमध्ये टायमिंग झाला असेल होणार आहे आणि पार्टिसिपेट दोघींनी पण केलेलं आहे तिथेच निघालो होतो आम्ही जस्ट हे श्री श्री तर स्कूलतर्फे आम्हाला 5:30 ते 6 हा टायमिंग दिला होता. तर आम्ही ज्यावेळेस तिथं पोचलो त्यावेळेस पाहतो तर काय आम्ही कंप्लीट 5:30ला पोचलेलो. तर आमच्याही आधी भरपूर लोक येऊन बसले होते आणि आमचा नंबर एकदम शेवट लागलेला होता आणि त्याच्या आधी सगळे सीट वगैरे सगळे बसलेले होते सीटवरती. तर सगळ्यात लास्ट आम्ही बसलेलो आणि मागून काही एवढं दिसत पण नव्हतं. पण त्यांनी सांगितलं होतं की जे गाणी वगैरे आहेत प्रत्येकाचे ते ग्रुप वाईज ते एक ॲप वगैरे त्यांचं आहे त्याच्यावरती पाठवणार आहोत. त्याच्यामुळे तसं दिसत पण होतं त्यांनी लाईव्ह वगैरे दिले होते त्याच्यावरती. जोरदार तालियों से स्वागत कीजिएगा हमारे सम्मानीय अतिथियों. तर करावं लागलं असं प्रत्येकाला पहिल्या सीटवर जागा नाही भेटू शकत. इट्स ओके पहिल्यांदाच आम्ही आलेलो आम्हाला माहीत नव्हतं की लवकर पण यावं लागेल लेट म्हणजे आम्ही बरोबर टायमिंगला आलो. पण आमच्या याआधी खूप आधी सगळे पॅरेंट्स येऊन बसलेले होते आणि त्यांनी पूर्ण पुढची सीट बुक केली. तर आम्हाला लेट झालेला आम्ही लास्टला बसलेलो. तर इथं झालेलं सगळं कार्यक्रमची तर सुरुवात आणि थोडं 5:30 पावणे 6 वाजलेली आणि प्रमुख वगैरे इथे कार्यक्रम चालू झालेला. आणि इथं देवांश ते गाणे चालू झाले की ते देवांचा आमचा डान्स देवांश हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे आणि आता दिवसभर देवांश करून त्याचंच नाव येत आहे. तर इथं आमचा श्रीचा चाललेला आहे डान्स करायचा आणि चला मग इथं आणि तो ना प्रत्येकाच्या गोदीत जाऊन बसत होता. थोडे वेळ टाईमपास सगळ्यांचे थोडे वेळ टाईमपास चालला होता त्याचा पण. आणि मध्येच गाणे चालू असायचे तर तो मध्ये डान्स वगैरे चालू होता. तर त्याला एक चिमुकली फ्रेंड भेटली त्याला आणि तिच्याबरोबर मस्ती करायला लागला होता. त्याच्याच बरोबरची होती थोडी त्याच्यापेक्षा 2 महिन्यांनी मोठी होती. तरी पण तो तिला मारायला वगैरे लागलेला म्हणजे केस वगैरे ओढत होता तिचे. लहान मुले तर आहे पहा कसा डान्स चालू आहे त्याचा एकदम मस्त. एवढीसा नाही पण एवढा बदमाश झाला आहे की बस. तर त्या समोरचा डान्स पाहण्यापेक्षा पिल्लूचा डान्स बरेच जण पाहत होते आणि नटखट असा कुणाच्या पण गोदीत जाऊन बसत होता. एवढा शैतान झाला तो. चला मग श्रीचे चाललेलेच आहेत आणि त्या छोट्या छोट्या मुलांचे खूप छान डान्स आणि हा चालला होता आमच्या शेजूचा डान्स. तर पाहू शकता इथं मध्ये बघितली शेजूचा डान्स चालू आहे. मध्येच खूप मस्त गाणे वगैरे आणि त्यांची जी थीम होती ती भव्य भारत थीम होती. पूर्ण इंडियामधील वेगवेगळ्या स्टेटमधील वेगवेगळे गाणे वगैरे चाललेली होती. काही गाण्यांचा अर्थही कळत नव्हता परंतु ते गाणे ऐकायला कानाला खूप छान वाटत होते आणि खूप मस्त वाटत होता. तर इथं श्रीची तर मस्ती चालूच आहे काही हीच नाही. मध्येच खूप छान गाणे वगैरे आणि छोटे लहान मुलं आहेत त्यांचे गाणे खूप छान होते. तर ते डान्स पण खूप सुंदर डान्स करत होते. छान डान्स झाला लहान मुलांचा तर पाहायला कोणाला पण आवडतोच. बघता संध्याकाळ पण झालेली पाहू शकता. कारण हा जो डान्स चालू आहे तो सईचा आहे आणि खूप छान. सईने राजस्थानी गाण्यावरती डान्स घेतलेला आणि राजस्थानीने गुजराती आणि सेजूने घेतला होता
जम्मू काश्मीरी गर्ल बनली होती ती पण खूप छान डान्स केला. आणि सईने पण खूप सुंदर डान्स केलेला आहे ह्याच्यामध्ये. तर ह्याची क्लिप आपल्याला नंतर पाहायला भेटणार आहे. हा जो डान्स गाणे कॉपीराईट येतं त्याच्यामुळे तर मी ते गाणं घेऊ शकत नाही आहे. त्याने आपल्या चॅनलला डॅमेज होऊ शकतं, जेणेकरून आपला चॅनल डिलीट पण होऊ शकतो. त्यामुळे मी ते गाणे वगैरे घेत नाही आहे इथं कोणतंही सॉन्ग वगैरे. तर इथं झाले, आता मला जायचं आहे आणि अनाऊन्समेंट केलेलं आहे ज्याचे पॅरेंट्स वगैरे त्यांनी बाहेर जायचं आहे. ते 2 स्कूल एकत्र चालले होते त्याच्यामुळं. तर आम्ही पुढे येऊन बसलेलो थोडे वेळ. पहिल्यांदा मला खूप मागं सीट भेटलेलं, तर बाकीचे पॅरेंट्स गेलेत तर मागून उठून थोडं पुढं आलेलो आम्ही, कारण आता आम्हाला पण जायचं होतं. तर इथं श्री तर बिलकुलच ऐकत नव्हतं, कारण खूप लेट झालेला, त्याला भूक पण लागलेली होती. तर 9 वाजलेली. तर कार्यक्रम करता त्याला खाऊ आणलेला पण तो खातच नव्हता. त्याला पळायचं पण होतं इकडे तिकडे, त्याला बळच पकडून ठेवलेलं मी, कारण आता जायचंच होतं. आणि ज्यावेळेस अनाऊन्समेंट करेल त्या क्लासमधील मुलांना घेऊन जायचं होतं. तर गर्दी खूप होती, तर नानीला मी एका साईडला ठेवलं आणि मी स्वतः जाऊन मुलांना घेऊन आले. क्रिसमस थीम पण बनवलेली त्यांनी. चला इकडं. क्रिसमस आहे त्याच्यामुळे